नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला घोडोत्सव माहिती आहे? नाही, सांगा जरा त्याबद्दल. सावंतवाडी तालुक्यात 3 गावांचा मिळून तो एक घोडोत्सव असतो. हम्म. साधारणपणे 100 फुटांचा एक खांब आहे. हा हा उंच. हा हा हा. ओके. आणि 7व्या दिवशी, होळीपासून 7व्या दिवशी तो पूर्ण सजवला जातो. आणि ज्यांच्या अंगात अवसार असतात ते अवसार त्या फुटावरती, म्हणजे त्यांची पण वय मोठी आहे, एज झाले त्यांचं, ते त्याच्यावरती चढून वरती जाऊन बसतात. आणि खालून ज्यांचा मान आहे ती लोक दगड मारतात. मान आहेत ते जा, अच्छा. सगळे नाहीत, ते लोक दगड मारतात. साधारण 5-6-10 एकर मध्ये पूर्ण जनसमुदाय असतो, एवढी लोक असतात, पण तो दगड कोणत्याही माणसाला लागत नाही. दगड वर जातात, खाली येतात, पण तो दगड माणसाला कोणत्या लागत नाही. ना वरती देवांना लागत. मोठे मोठे दगड मारतात. त्या होळी उत्सवात होळ्यांमध्ये आगीवरनं चालतात लोक. सायंटिफिक रिझन देतात, काहीतरी पायाला लावून वगैरे काहीच नाही. ज्यांच्या अंगात अवसार असतो ते लोक तिथे आगीवरनं निखाऱ्यावरनं चालतात, काहीच नसतं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पायांना काही झालेलं नसतं. हेही ऐकलंय मी की तेवढं सहन करतात, पण त्यांना दुसऱ्या दिवशी काय माहिती नसतं. आता मला एक स्टोरी आठवली, माझ्या मित्राने सांगितली, त्याच्याबरोबर खरी घडली. गवळी नावाचा माझा एक मित्र आहे, ज्याला जो ड्रायव्हिंग करतो, टूर अँड ट्रॅव्हलची स्वतःची गाडी आहे. एकदा तो वेंगुर्ला तालुक्यात वेतोऱ्या गावात भाडं घेऊन गेला होता. भाडं सोडलं आणि रात्री तो 10:30 वाजता तिकडनं निघाला. 10:30-11 तर त्याच्यासोबत एक म्हातारी होते कुडाळ डेपोमध्ये. तर ते बोलले की आम्हाला कणकवलीला जायचंय, 10:30च्या आसपासची गोष्ट. बरोबर. तर त्यांनी त्याला उचललं, पिकअप केला. आणि कुडाळला ना, डेपोच्या पुढे आल्यानंतर कुडाळ स्टेशनला जायला एक रोड आहे. तर त्याने तिथे गाडी थांबवली. तिथे थांबवल्यावरती एक बाईला, त्यांनी, बाई आणि छोटं बाळ होतं, तिला घेतली. त्या म्हाताऱ्या जरा बोलले ह्या साईडला सारखा, तिला बसू द्या. म्हातारी काहीच नाही, ती बसली. बाई बसली, बाळ होतं तिच्याकडे. हा तिच्यावर बोलतोय, कुठे उतरायचंय, काय उतरायचंय. म्हातारी ह्याच्याकडे बघतायत. ती बोलली मला कसालला उतरायचंय. म्हणजे कुडाळपासून थोडं पुढे आल्यानंतर कसाल एक गाव लागतं, मला कसालला उतरायचंय. हे मला संदीप गोळी नावाचा माझा मित्र आहे, त्याने मला स्पष्ट सांगितलं की असं झालं होतं, मला कसालला उतरायचंय. ते म्हातारी पण काय बोलत नाही याच्याशी, ते फक्त ह्याचं ऐकतायत, कारण त्याने पहिल्यापासून त्यांना पिकअप केला होता. आणि कसालला आल्यानंतर ते उतरली बाई. कसालला आल्यानंतर तिने सांगितलं बस इथे थांबवा, मला उतरायचं आहे म्हणून. आता थोडं पुढे गेलं, त्याला वाटलं की बाबा, ती एकटी बोलली इथे कुठे राहायची, नाही माझं इथे 2 मिनिटावरती घर आहे, मी जाऊ शकते, मला काय प्रॉब्लेम नाही. तरी तो बोलतो अरे 11:30-12 झाले आहेत, कुठे जाणार नाही, ही काय 2 मिनिटावरतीच घर आहे. ती बाई त्याला सांगते. सगळं झालं. पुढे गेल्यानंतर ते म्हातारीच्या डोक्यात क्लिक झालं होतं की ह्याने काहीतरी असं आतमध्ये घेतले ज्याच्याशी हा बोलतोय, पण त्याला माहिती नाही. म्हातारीला कळलंय हे. बरं, म्हातारी ती असताना विचारणार कसं की तू कोणाशी बोलतोय म्हणून? मेला असता भिवून हा. ती उतरल्यानंतर ते विचारतात त्याला. त्यांनी स्टॉप केलं, त्यांनी तिला उतरवलं आणि गाडी चालू केली. ती गेली. त्याने बघितलं, पण ती जाते, ती गेली, ती पुढे जाऊन नाही झाली अशी, म्हणजे थोड्या अंतर ती गेली असे. ती गेली, कारण तो आरशातनं बघत होता. बरं, हे आरशात दिसतं, जो आरसा असतो ना, आरशात स्पष्ट दिसतं अगदी. पुढे गेल्यानंतर ते आजोबा होते, त्यांनी विचारलं बाळा कोणाशी बोलत होतास तू? एका लेवलला त्याने ब्रेक मारला घाप करून जाऊन. कोणाशी म्हणजे? हो, ते बाई बसल्या होत्या ना बाळाला घेऊन. कुठे? त्याच्या बीट्स वाढल्यात. कुठे? अहो, हे कुडाळच्या पुढ्यानंतर तिथे रेल्वे स्टेशन झालं असतं, तिथे घेतलं ना मी त्यांना गाडी थांबवून. दरवाजा उघडला मी, तुम्हाला सांगितलं उघडायला, त्या बसल्यात, दरवाजा बंद केला. तर बोलतो दरवाजा मीच बंद केला होता. तू कोणाला घेतलं होतंस आणि तू बोलत कोणाला होतास आणि कसाला उतरवलंस कोणाला?
तेव्हा त्याच्या अक्षरशः डोक्यात ट्यूब घाबरला. पेटली की हे मी कोणाला ज्याला घेतला होता ते अदृश्य होतं, ते माझ्याशीच बोलत होतं, पण ह्यांना कोणाला दिसत नव्हतं. अक्षरशः तिथून तो आला, तो काही नाही, तो आता मला बोलतो, भाई रात्री कोणीही हात दाखवला बाईने. मी पहिल्यांदा मागच्या कोण असेल ना त्याला विचारतो, तुला पण दिसते काही, तुलाही दिसते का तर घेऊ, नाहीतर मला दिसून मी घेतोय तर माझीच उदास होणार आहे, त्यामुळे बरोबर. घेत नाही आता. नाईस. तर तुम्ही मगाशी तंत्राबद्दलही काहीतरी सांगत होता की करणी काय असते, आणि जे आपल्या ह्याच्यात सांगितलं जातं तर ते तुम्ही बोललात की वेव्ज असतात ते, आणि त्यामागे काहीतरी कारण आहे सायंटिफिकली पण आपण जेव्हा बघायला गेलो तर ते काय होतं नक्की? बघ कसं आहे माहितीये, ऍक्च्युली करणीबद्दल, ऍक्च्युली कोकणाबद्दल लोकांचा बराच भ्रम मिसकन्सेप्शन आहे. हो, की ते करणी केली जातात, इथे इकडची लोक लोकांना अशी आहेत, अशीच अमुक आहेत, इथे. तमुक आहेत. मी आताही सांगतो, कोकणची माणसं जी गाणे ना, साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी, ते परफेक्ट आहे अगदी. पण त्या कोकणी माणसांचा तो फणसासारखाचा पण एक स्वभाव असतो, काटेरी पण वरून असतात. काटेरी असतात पण आतून फार असा गोड असतात कोकणी माणसं. अँड मी खूप प्राऊड फील करतो की मी कोकणात जन्माला आलोय. म्हणजे कॉलेजला पण आमची भांडणं असायची, कोकण आणि घाट वगैरे इथपर्यंत. पण ठीक आहे, ती भांडणं नॉर्मल लेवल असे. आजही आम्ही खूप चांगले सगळीकडे मित्र आहेतच आपले. तर कोकणाबद्दलचा जो हा भ्रम आहे ना, तो पहिल्यांदा मनात काढून टाकला पाहिजे. हे कुठे पण होतं, हे अख्ख्या जगात कुठेही होतं. हा निसर्ग आहे ना, ह्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाहीये. हा पूर्ण जो नेचर आहे, जो आपण म्हणतो ना की आपण झाडं लावल्यामुळे निसर्ग वाढतो, नाही, तो निसर्ग घडवतो. विचार करा, विषाच्या झाडाची बिया कोण लावायला जातात का? बिया कोणी लावायला जातात का? नाही. ते निसर्गाचं एक चक्र आहे. ते बरोबर. ऑटोमॅटिक पडतं, ऑटोमॅटिक रुजतं, ऑटोमॅटिक मोठं होतं. ओके. विचार करा, सापाच्या बाळाला कोण आसरा द्यायला जातो का? तो ऑटोमॅटिक तिथे जन्म घेतो, वाढतो, मोठा होतो, त्याच्याप्रमाणे. इथे तर सारा आपल्या माणसांमध्ये बोलतात ना की चांगलं एखादं झाड लावा, त्याला जगवण्यासाठी किती खटाटोप करावे लागतात. इथे आजकाल तर एवढा मोठ्या म्हणजे लोकांनी हॉस्पिटल खोलून हे केले. आजकाल बाळ होताना प्रॉब्लेम येतात, पण बाहेर जनावरांना तर ऑटोमॅटिक होत आहेत. हा एक निसर्ग आहे. हिच्यात ना तुम्ही काही मोठं असं वेगळं निर्माण करू शकत नाही. तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी घेऊन निर्माण करायचे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी जे नारळ असतात, पानपाकळी किंवा बाहुली वगैरे जे- बाहुली वगैरे वगैरे घेत ना, ह्याच्यावरती एक तंत्र केलं जातं. ह्या निसर्गातले वेव्ज वापरून ना एक तंत्र केलं जातं, आणि ते ना खूप एका वेगळ्या मनाने, एका बोलतात ना विचारांचा, बोलतात एक वेगळा उच्च दर्जा वापरून ती गोष्ट मागितली जाते. मला हे हवंय. मी तर बोलतो, कोणी तुम्हाला एखादी गोष्ट सक्सेस करायची असेल, एखादी गोष्ट हवी, तर तुम्ही ती गोष्ट प्रॉपरली मागा निसर्गाकडे, मला हे हवंय. आणि त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी मेहनत घ्या, ती पदार्थ पडत तसं ते मागितली जाते. ही लोक ते करतात, क्रिएट करतात. आणि क्रिएट केल्यानंतर हे जे वेव्स असतात, वाईट वेव्स, ते आपण बोलतो ना एखाद्याच्या वाईट करण्यासाठी वेव्स तयार केले जातात, ते वेव्सला ऍड्रेस दिला जातो. त्याला तो प्रत्यक्ष ती बाहुली, म्हणजे बाहुली का असते ती, कारण तो त्याचा चेहरा असतो. ते करते वेळी त्या व्यक्तीचा, म्हणजे ज्याच्यावरती करणी केली तर त्याचा चेहरा लक्षात ठेवला जातो की यस, ह्याचा चेहरा आहे तो, आणि त्या बाहुलीवरती ते केलं जातं. त्या वेव्सला, तो वाईट जे वेव्स आहेत त्याला तो ऍड्रेस दिला जातो. बरं, ह्याचा त्रास कोणाला होतो माहितीये का? ज्याच्यापर्यंत पोहोचते. आता समजा मी आहे, तुझ्यावरती केले, तर तुला तो वेव्स त्रास द्यायला चालू करते. पण एक टाइम येतो ना, तुला कळते मला काहीतरी त्रास होतोय. जसं तुझ्याकडे बरेच जण येतात, माझ्याकडे करणी केली आहे, मला त्याचा त्रास होतोय, किंवा मी तो थांबवला, असं तुझ्याकडे बरेच जण येत असतील. सो तुम्हाला पण त्रास होतो. मग त्रास आल्यानंतर तुम्ही काय शांत बसणार आहात? डॉक्टर तर करावाच लागतो ना. ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. जेव्हा डॉक्टरकडे जातो किंवा एखाद्या आपल्या माणसाकडे जातो की ज्याला माहिती असते ह्याच्यातल्या तंत्रमंत्रातल्या गोष्टी, किंवा एखाद्या अंगात येतं, एखाद्या देवाच्या ठिकाणी जातात, तेव्हा तो त्या गोष्टी, तो काय करतो व्यक्ती, तुमचा तारण करताय, तुमचा राखण करताय कोणतरी. म्हणजे तुमचं कुलदैवत असतं, तुमचं ग्रामदैवत असतं, तुमचा मूळ पुरुष असतो, हा तुमचा तारण करताय. ह्याच्या पलीकडे तुमचा काहीच गरज नसते कोणाची. तर तो त्याला जागा करतो, त्याला विनवणी करतो, त्याला साथ घालतो, त्याला ठोकपणे सांगतो. हे जे कोणी वाईट प्रवृत्ती, म्हणजे नीती, ज्याने वाईट नीतीने, नीतिमत्ता हा प्रकार आहे, नीतीने ज्याने ह्याच्याकडे पाठवलंय, ते थांबवण्याचं काम तुझं आहे, त्याच्यातनं रक्षण करण्याचं काम तुझं आहे.
मग आता त्याचं रक्षण करता ऍक्टिव्हेट झाला, बरोबर. तो ह्या वाईट प्रवृत्तींना, वाईट जी गोष्ट क्रिएट झाली, वेव्ज आहेत त्यांना थांबवतोय, नैसर्गिक आहे सगळं. त्याने थांबवल्यानंतर त्या जे वाईट जे वेव्ज आहेत, जो काही आपण करणी बोलतो म्हणजे नॉर्मली शब्द, त्यांना दोनच ऍड्रेस माहिती आहेत. एक ज्याच्याकडे पाठवायचंय ते, आणि एक ज्याने पाठवला त्याचा. त्याला तिसरा ऍड्रेसच माहिती नाहीये. बरोबर. आणि इथे म्हटलं जातं, जे तयार केलं जातं, जनरेट वेगळ्या प्रकारे केलं जातं, त्याला संपवणं सोपं काम नसतं, त्याला थांबवणं सोपं काम नसतं. मग तो काय करतो, तिकडे तर मला करता येत नाही त्याचं, मग तो रिटर्न पुन्हा येतो ज्याने निर्माण केलं त्याच्याकडे. आणि ह्याला ते माहितीच नाही पडत. हा प्रॉपर त्या व्यक्तीला पूर्ण संपवतो. हळूहळू हळूहळू 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष पूर्ण संपवतो. तो ठेवत नाही. तो तेव्हाच संपतो जेव्हा हा व्यक्ती संपतो, तेव्हा त्याने केली. कारण की इच्छा असते, आकांक्षा असते, त्याच्या इच्छेनुसार ते झालेले असते. हा माणूस मेला म्हणजे ती इच्छा मेली, ती इच्छा मेली म्हणजे त्या गोष्टी सगळ्या झाल्या. म्हणजे ते तेव्हाच संपतं जेव्हा हा माणूस मरतो, किंवा हा माणूस पूर्ण सगळा संपतो ना, तेव्हाच ते संपतं. बापरे. त्यामुळे मी ना खरंच लोकांना सांगतो, भाई, नीतिमत्ता. तुमच्याकडनं चुका होतील, अपराध होतील, सगळ्या गोष्टी होतात, पण तुमची नीतिमत्ता साफ असेल ना, तर तुम्ही सगळ्यातनं वाचता. तुमची नीतिमत्ता जर प्रॉपर असेल ना, माझी नीती बाबा साफ आहे, माझं कोणाला वाईट करायचं नाहीये, मला कोणावरती करणी वगैरे करायची नाही, मला कोणाबद्दल वाईट चिंतन नाही करायचंय, तर तुमचंही चांगलंच होणार आहे. त्यामुळे हा करणी बिरणी हा फक्त कोकणातलाच प्रकार नाही, हा पूर्ण जगाचा प्रकार आहे, निसर्गाचा प्रकार आहे. त्यामुळे या करणी बिरणींना भूलू नका. मी तर त्या करणींना जास्त भाव पण देत नाही. कोकणी असून पण त्या करणींना भाव देत नाही. बरोबर. त्यामुळे हे फक्त निसर्गिक आहे, सायंटिफिक आहे. आणि इच्छाशक्ती, जसं म्हटलं आता, म्हणजे मोठे मोठे आपले साधू संत सांगून गेले, इच्छा तुमची प्रबळ असेल तर तुमची कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य नसते. तेच प्रकार आहे हा, बाकी याच्यात काही वेगळं नाही. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.